आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. पण यंदा ही 1 मेची तारीख एप्रिल पासूनच गाजते. कारण महाराष्ट्र सरकारने 1 मे पासून महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती करण्याचा आदेश काढला. आणि परप्रांतीय टॅक्सी आणि ऑटो चालकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. इतनी सख्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होगा, असं म्हणत त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं. इंटरनेटवर अनेक पॉडकास्ट, इंटरव्ह्यूज, रील्स सगळ्यांनीच मिलियन व्ह्यूज मिळवले. मग आता पुढे काय? कसं आहे ना, भाडं नाकारण्यासारखं महाराष्ट्रात मराठी भाषेला नाकारणं इतकं सोपं नाहीये हो. पण हे त्यांना सोप्या भाषेत समजावणार कोण 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 मग आम्हीच ठरवलं, आपणच घ्यावा पुढाकार आणि आपल्या मराठी भाषेचा करावा प्रसार. मग काय, एकदा ठरवलं की ठरवलं. आपल्या कलाकारांनी एकदम मनावरच घेतलं. विषयच संपला. पण सुरू झाला एक नवा विषय, आपल्या मराठीचा. आता कसं आहे, या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांसोबत तुम्ही आज डब्यात का आणलं होतं किंवा दिवसभरात एकदाही माझी आठवण आली नाही का, अशा गप्पा नाही मारत ना. जेवढ्याच तेवढं बोलतो. मग तेच जेवढ्याच तेवढं मराठी त्यांना शिकवावं असं आम्ही ठरवलं. तितकेच शब्द घेऊन डायरेक्ट पुस्तकच छापलं. नादच खुळा. हे आपलं पुस्तक शिका मराठी, बोला मराठी. मग काय, निघाले आपले कलाकार पुस्तकं वाटायला, रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी शिकवायला. हा, चला चला भैया चलोगे. आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही म्हणणार भाऊ येता का. अरे आगे रोको, पुढे थांबा. आगेला पुढे, पीछेला मागे. कहाँ जाना है. कुठे जायचे. जल्दी चलो. तुम्ही सांगायचं त्यांना, जल्दी चलो नका म्हणू, लवकर चला म्हणा. दादा उधर ट्रॅफिक आहे. याला मराठीत काय म्हणतात माहितीये? तिकडे ट्रॅफिक आहे दादा. छुट्टा पैसा आहे क्या. त्याला मराठीत कसं बोलतात माहितीये? सुट्टे पैसे आहेत का. हे अगदी सोपं आहे. तर हे पुस्तक घ्या आणि तुमची मराठी सोपी करा. तुम्हाला सांगते, हे सगळे अभिनय क्षेत्रात नसते ना तर नक्कीच आदर्श शिक्षक झाले असते. वा वा, काय शिकवतायत. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून थोड्या का होईना पण काही रिक्षांमध्ये आम्ही आमचं मराठीचं मीटर पाडलंच. भले तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातून पोटा पाण्यासाठी महाराष्ट्रात आले आहात, तेव्हा तुम्ही एका अर्थाने इथलेच म्हणजे मराठीत झालात. फक्त ही भावना प्रत्येकात रुजणं गरजेचं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि महाराष्ट्रासाठी. यापुढेही झी मराठी नेहमीच झटत राहील. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शिका मराठी, बोला मराठी. मी मराठी, झी मराठी.